चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांची करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। खरं तर 10 एप्रिल महाराजांचा प्रकट दिन, आपल्याला 21 मार्च पासून 10 एप्रिल पर्यंत ही सेवा करायची आहे। ही एक सेवा तुमच्या आयुष्यातील सगळ्या समस्या सोडवेल। ही एक सेवा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुमचे संकटाचे दिवस चालू आहेत हे दिवस पलटवेल। बघा, महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आपण 21 दिवस अगोदरपासून तयारी लागतो। मग त्यासाठी आपण महाराजांच्या अनेक पारायणना, व्रताला, वैकल्याला, उपासनेला, अनेक नवीन नवीन सेवांना सुरुवात करतो आणि त्या सेवा करून 21 दिवस आपण महाराजांना प्रसन्न करण्यासाठी, महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो। बऱ्याच लोकांना कळत नाही की आम्ही नक्की काय करावं, कुठली सेवा अशी करावी की जी सेवा केल्याने महाराज आमच्याकडे प्रसन्न होतील, महाराजांची कृपा प्राप्त होईल, महाराज आशीर्वाद देतील। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे जी सेवा केल्याने तुमच्या सर्व इच्छा महाराज पूर्ण करतील। या 21 दिवसांच्या आत महाराज नक्कीच तुम्हाला दृष्टांत देतील। ज्यांच्याही आयुष्यात असंख्य अडचणी आहेत, काहीही केलं तरीही इच्छा पूर्ण होत नाहीयेत, किंवा ज्यांच्याही आयुष्यातून संकट संपत नाही, घरात खूप दारिद्र्य आहे, घरामध्ये खूप क्लेश कलह आहेत, कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे, अशा सगळ्या व्यक्तींनी समस्यातून, अडचणीतून मार्ग मिळवण्यासाठी ही सेवा करा। किंवा ज्यांच्याही आयुष्यामध्ये सगळं काही आहे पण ज्यांना महाराजांची मनापासून सेवा करायची आहे, महाराजांना प्रसन्न करायचं आहे, महाराजांचा दृष्टांत मिळवायचा आहे, त्यांनीही ही सेवा आवर्जून करा। ज्यांना काहीच जमणार नाहीये, नाही आम्ही ऑफिस निमित्त बाहेर जाणार आहोत किंवा आम्हाला नाही वेळ मिळेल जास्त सेवा करायला, आमच्यासाठी साधी सोपी सेवा सांग, तर त्यांनीही ही सेवा करू शकता। फक्त 10 ते 15 मिनिटाची ही सेवा आहे, मात्र तुमच्या आयुष्याचं सोनं करणारी आणि तुम्हाला महाराजांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देणारी ही सेवा आहे। आता कुठली सेवा, काय आहे, सगळं काय पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला या सेवेसाठी काय करायचंय, तर सगळ्यात पहिले 21 मार्च पासून या सेवेची सुरुवात करायची आहे। मध्ये मासिक धर्म, सुतक काळाला घरातल्या कुठल्याही व्यक्ती करून तुम्ही ही सेवा घडवून घेऊ शकता। समजा सेवा करायची इच्छा आहे पण ताई माझे पिरियडचे तेच म्हणजे तीच डेट आहे किंवा मध्ये येणारच, 2 ते 3 दिवस स्किप करा आणि त्याच्या पुढचे दिवस कंटिन्यू करा। भले 21 दिवस नाही होणार पण महाराजांच्या म्हणजे 10 एप्रिल पर्यंत तरी ही सेवा आवर्जून करा। बघा, आपण किती करतो, कसं करतो याच्यापेक्षा आपण किती आत्मीयतेने आणि किती मनापासून करतो हे महाराजांना जास्त महत्त्वाचं आहे। दिवस मोजू नका, 21 मार्च पासून 10 एप्रिल पर्यंत जेवढे दिवस मिळतील कंटिन्यू करा। आता काय करायचं आहे, तर आपल्याला सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्यायचा आहे, म्हणजे पंचामृत किंवा दूध पाणी घाला आणि स्वच्छ महाराजांची मूर्ती साफ करून घ्या, पुसून घ्या। जर फोटो असेल तर पाणी घाला आणि तो फोटो क्लीन म्हणजे करून घ्या, व्यवस्थित पुसून घ्या। हळद, कुंकू नाही, थोडीशी हळद, अष्टगंध, चंदन हे सगळं महाराजांना अर्पण करून घ्या। एक फूल ठेवा, सोबत एक शुद्ध तुपाचा दिवा लावा, 2 अगरबत्ती प्रज्वलित करा। हे सगळं काही करून झालं, महाराजांची विधियुक्त जसं आपण गुरुवारी पूजा करतो तसं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं, एक छोटीशी वाटी किंवा छोटीशी प्लेट घ्यायची आणि ती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ठेवून द्यायची, रिकामी प्लेट। आणि त्याच्या बाजूलाच म्हणजे आपण ज्या आसनावरती बसलेलो आहोत तर आपल्या बाजूलाच एक अजून वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये 3 खडी साखरेचे खडे घ्यायचे, मोजून 3 खडी साखरेचे खडे घ्यायचे। आता काय करायचं बघा, आता इथून खरी सेवा आपली सुरू। काय करायचं तर तुम्हाला गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायचा आहे। गुरुचरित्रातील तुम्हाला 9वा अध्याय आणि त्याच्यासोबत 18वा अध्याय असे 2 अध्याय वाचायचे। सेवेला सुरुवात करण्याअगोदर महाराजांचं विधियुक्त पूजन झालं, शुद्ध तुपाचा दिवा लावून झाला की त्याच्यानंतर काय करायचं तर संकल्प करायचा। संकल्प कसा करायचा हे ऑलरेडी सांगितलेलं आहे, तिथे जाऊन बघा ज्यांना माहिती नसेल त्यांनी। संकल्प करायचा की श्री स्वामी समर्थ महाराज, मी पल्लवी तुमची
एक स्वामी भक्त, तुमचं जे गोत्र असेल ते गोत्र सांगायचं. ज्यांना गोत्र माहीत नाही काश्यप गोत्र सांगायचं. मी काश्यप गोत्राची तुमची एक स्वामी भक्त. आजपासून 21 दिवस सलग मी ही सेवा करत आहे. महाराज माझी ही इच्छा पूर्ण आहे, माझी ही इच्छा पूर्ण करा. माझ्या हाकेला धावून या. तुमची कृपा अखंड माझ्यावरती राहू द्या. मी आयुष्यभर तुमची सेवा करत राहणार. तुमची जी सेवा आहे ती माझ्याकडनं अधिकाधिक घडवून घ्या. असं तुम्हाला सगळं मनापासून महाराजांच्या समोर बोलायचं आहे. त्याच्यानंतर संकल्प जो आहे तो सोडायचा. संकल्प सोडणं आणि धरणं एकच. हातामध्ये घेतलेलं पाणी हे ते तामानात सोडून द्यायचं. हे करून झालं की त्याच्यानंतर सेवेला सुरुवात करायची. गुरुचरित्राचं मोठं पुस्तक, मोठं ग्रंथ नाही घ्यायचा. तर छोटे छोटे अध्याय भेटतात. 9वा, 18, 21वा, 11वा. त्यातील 9वा आणि 11वा असे 9वा आणि 18वा असे 2 अध्याय तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत. आत्ताच घेऊन या, सोपं पडेल. कारण आपल्याला 21 तारखेपासून ही सेवा करायची आहे. तर तुम्हाला 9वा आणि 18वा हे 2 अध्याय घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला काय करायचं, संकल्प करून झाला, इच्छित मनोकामना व्यक्त करून झाली की त्याच्यानंतर जे 3 खडी साखरेचे आपण खडे घेतलेले आहेत त्यातील एक खडी साखरेचा खडा हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ठेवलेल्या वाटीमध्ये ठेवून द्यायचा. एक खडा तुम्हाला पारायणाच्या अगोदरच महाराजांच्या समोर ठेवून द्यायचा. त्याच्यानंतर जसं तुम्ही अध्याय वाचायला सुरुवात कराल, तुमचे अर्धे अध्याय वाचून होतील. समजा तुमचा 9वा अध्याय पूर्ण वाचून झाला, आता तुम्ही 18व्या अध्यायाला सुरुवात करणार आहात. तर त्यावेळेस दुसरा खडी साखरेचा खडा घ्यायचा आणि तो पुन्हा एकदा महाराजांच्या समोर ठेवलेल्या त्या वाटीमध्ये ठेवून द्यायचा. ठीक आहे. याच्यानंतर संपूर्ण पारायण झालं. 9वा आणि 18वा दोनही अध्याय संपूर्ण वाचून झाले की त्याच्यानंतर एकदा सुरुवातीला, त्याच्यानंतर मधी आणि त्याच्यानंतर जेव्हा संपूर्ण 9वा आणि 18वा अध्याय वाचून झाला की त्याच्यानंतर तिसरा खडी साखरेचा खडा हा त्या वाटीमध्ये घालून द्यायचा. हे करून झालं की त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणायची. धूप आरती म्हणा, जी तुम्हाला आरती असेल ती अगदी 2 मिनिटाची कापूर जाळून महाराजांची आरती करायची आहे. त्याच्यानंतर खडी साखरेचे जे 3 खडे महाराजांच्या समोर आपण अर्पण केलेले आहेत त्यातील एक खडी साखरेचा खडा हा ग्रहण करायचा, खायचा. दुसरा खडी साखरेचा खडा जो असेल तो घराच्या आजूबाजूला कुठेही मुंग्यांचं वारूळ असेल, जिथे तुम्हाला लाल काळ्या मुंग्या दिसत असतील तर त्या मुंग्यांच्या समोर जाऊन तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. आणि तिसरा जो खडा आहे तो तुम्हाला रात्री झोपताना उशीखाली ठेवायचा आहे आणि सकाळी स्नानाच्या आंघोळीच्या पाण्यात घालायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. हे सलग किती दिवस? 21 दिवस करायचं. कंटिन्यू 21 दिवस तुम्हाला हे करायचं आहे. 21 दिवसांच्या आत या सेवेने नक्कीच महाराज तुम्हाला दृष्टांत देतील. खरं तर गुरुचरित्र ही सर्वात सिद्ध आणि सर्वात पवित्र सेवा मानली जाते. जो ही भक्त गुरुचरित्राचं पारायण करतो त्याच्या आयुष्याचं सार्थक होतं. पण बऱ्याच वेळा त्याचे नियम खूप कठीण असल्याने आपल्याला ते पारायण जमत नाही. ज्यांनी हे पारायण केलेलं आहे, करणार आहेत, खरंच खूप भाग्यवंत आहेत. मात्र ज्यांनाही जमणार नाही किंवा ज्यांनाही वेळ नसेल किंवा काही अशा गोष्टी असतील त्यांनी फक्त 9वा आणि 18वा अध्याय जरी वाचला तरी संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं फळ तुम्हाला लाभेल. बघा, जेव्हा तुम्ही हे ग्रंथ वाचायला सुरुवात कराल, जेव्हा 21 दिवस तुमचे व्हायला सुरुवात होतील, म्हणजे 10-12 दिवस जेव्हा होतील तेव्हाच तुम्हाला याचा पुरेपूर अनुभव यायला सुरुवात होईल. कुठलीही सेवा एकदाच करून होत नाही. जसा त्याचा जप वाढ जातो, जसे त्याचे मंत्र स्तोत्र घरात पठण व्हायला सुरुवात होतात तसं ते सिद्ध होत जातात. 21 दिवसात हे जे अध्याय आहे ते सिद्ध होऊन जातील, ज्यामुळे महाराज तुमच्याकडे प्रसन्न होतील, इच्छित मनोकामना पूर्ण होतील, अडलेल्या कामांमध्ये मार्ग लाभेल, प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. कारण अखंड महाराजांची कृपा तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल. ज्याही इच्छेसाठी ही सेवा केलेली असेल ती इच्छा आवर्जून तुमची पूर्ण होईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे. प्रत्येकाने ही संधी सोडू नका. वर्षातून येणारा हा दिवस आहे किंवा वर्षातून येणारी ही एकमेव संधी असते की जेव्हा आपण महाराजांच्या प्रगट दिवनाच्या काही विशेष सेवा करत असतो. तर सगळ्यांनी नक्कीच करा. आजचा हा साधा सोपा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.